नमस्कार, सावेज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत होळी स्पेशल वॉटरमेलन थंडाई। आपल्या वॉटरमेलन थंडाईसाठी सर्वात प्रथम मी इथे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे, जे आपण गरम करून छान थंड करून घेणार आहोत। इथे जो पॅन ठेवलाय, मी इथे एक छोटी वाटी काजू आणि एक छोटी वाटी बदाम घेतलेले आहेत। त्यामध्ये आपण एक 7 ते 8 काळी मिरी घेणार आहोत, जी आपली खसखस घेणार आहोत, एक चमचा आपली बडीशेप म्हणजे सौंफ ती घेणार आहोत, एक चमचा वेलची पावडर। इथे तुम्ही अख्खी वेलचीही वापरू शकता, माझ्याकडे आता पावडर अवेलेबल असल्यामुळे मी ती वापरते आहे। थोड्याशा आपल्या गुलाबाच्या पाकळ्या आणि एक अर्धा चमचा केसर। हे आपले सर्व पदार्थ आपण बारीक वाटून घेतल्यावर आपला जो थंडाई मसाला आहे तो बनून तयार होणार आहे। अशा प्रकारे आपला हा थंडाई मसाला इथे बनून तयार झालेला आहे। आता आपला थंडाई मसाला बनल्यानंतर आपण इथे थोडं वॉटरमेलन घेतलेला आहे, जे आपण बारीक करून घेणार आहोत। या दुधामध्ये आपण हा जो थंडाई मसाला केलेला आहे तो 2 चमचे टाकून घेणार आहोत। थंडाई मसाल्याचं वैशिष्ट्य असं आहे की आपण जर सुका मसाला बनवला तर तो तुम्ही जास्त दिवसासाठी टिकवून ठेवू शकता। त्याचीच तुम्ही थंडाई रबडी, थंडाई खीर, थंडाई बासुंदी या असे अनेक प्रकार बनवू शकता। दुधामध्ये थंडाई मसाला टाकल्यानंतर मी थोडे ड्रायफ्रूट्स पण टाकते आहे आणि थोडंसं केसर टाकणार आहे। आता आपल्या या थंडाईमध्ये आपण 2 चमचे साखर टाकून घेणार आहोत। ही जी थंडाई आहे ती काही ठिकाणी गरम सुद्धा प्यायली जाते, काही ठिकाणी बर्फ टाकून सुद्धा प्यायली जाते। आपण ही थोडी थंड करून फ्रीजमध्ये चिल्ड होऊन देणार आहे आणि त्यानंतर आपला जो वॉटरमेलन फ्लेवर आहे तो त्यामध्ये ॲड करून घेणार आहोत। ही जी थंडाई आहे ती आपण छान फ्रीजमध्ये ठेवून चिल्ड करून घेतलेली आहे। आता आपण इथे एक ग्लास घेतला आहे, यामध्ये सगळ्यात आधी आपण जे वॉटरमेलन बारीक करून घेतलेलं आहे ते घेणार आहोत। त्यावर आपली जी चिल्ड थंडाई आपण केलेली आहे ती टाकून घेऊया। यावर मी वॉटरमेलनचे छोटे छोटे जे पीस करून घेतलेत ते टाकून घेते आणि थोड्या ड्रायफ्रूट्सने आपण हे छान गार्निश करू। अशी ही आपली वॉटरमेलन थंडाई आपल्या थंडाई मसाल्याबरोबर बनून तयार आहे। अशाच माझ्या साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका।